श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. मैत्रिणींनो, उद्या 4 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आला आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. श्रावण महिना हा शंकर महादेवांना, भोलेनाथांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात आपण भोलेनाथांच्या सेवा करत असतो. महादेवांच्या पिंडीवर शिवामूठ वाहत असतो आणि आपण ज्या ज्या सेवा या महिन्यात करतो त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळत असते. श्रावण महिन्यात केलेल्या व्रतामुळे किंवा सेवेमुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या पतीची भरभराटी होते. आपल्या मुलांची प्रगती होते. आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी समाधान टिकून राहते. वातावरण प्रसन्न राहते. त्यामुळे प्रत्येक महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत करावे आणि त्या दिवशी जमल तसे उपाय करावेत. तर उद्या आहे श्रावण सोमवार. तर या सोमवारी आपण असा काही उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल, लक्ष्मी प्रवेश करेल, टिकून राहील. तर या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगणार आहे. तो उपाय आहे फक्त एका बेलाच्या पानाचा. त्याचा उपाय आपण करायचा आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच अडचण राहणार नाही. हा उपाय अगदी साधा, सरळ, सोपा आहे. तर हा उपाय कधी करायचा, कसा करायचा, कोणत्या वेळेला करायचा ते सर्वच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मैत्रिणींनो, उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार. या दिवशी काही ठिकाणी फक्त जल घेऊन व्रत करतात, काही ठिकाणी फलाहार घेऊन व्रत करतात, पण संध्याकाळी सात्विक आहार घेऊन उपवास सोडतात. या दिवशी विशेषतः पांढरे वस्त्र धारण केले जाते. पांढरे वस्त्र धारण करूनच महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील सोमवारला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करावा, बेलपत्र व्हावे, फुले व्हावीत, ओम नमः शिवाय या मंत्राचे पठण करावे, नामस्मरण करावे, शिवलीला अमृत अध्याय वाचावे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण श्रावण महिन्यात सोमवारी करू शकतो. श्रावण सोमवारच्या नियमांचे पालन करून व्रत केल्यास याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते. तुमच्या आयुष्यात जर खूप अडचणी असतील, शत्रू असतील किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल, तुमची मुले अभ्यास करत नसतील किंवा पतीची भरभराटी होत नसेल, तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तो चालत नसेल, तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, तर या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय नक्की करावा. या उपायामुळे सर्व अडचणी दूर होतील. त्याचबरोबर पितृदोष, ग्रहदोष असे अनेक प्रकारचे दोष दूर होतील आणि आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. तर सोमवारी सकाळी अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून, नेहमीप्रमाणे देवपूजा करून, नेहमीच्या सेवा करून मगच हा उपाय तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता. हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरातच करायचा आहे. तुमच्या आजूबाजूला कुठेतरी महादेवाचे मंदिर असेल किंवा पिंड असेल तर तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला घरी बेलाचे पान आणायचे आहे. तुमच्या घरी जर बेलाचे झाड असेल तर तुम्ही आदल्याच दिवशी म्हणजे रविवारी हे पान तोडायचे आहे. बेलाचे पान सोमवारी तोडायचे नसते, हे सगळ्यांनाच माहीत असेल. तर हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं, तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, भस्म घ्यायचा आणि तीळ घ्यायचं. कारण दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तिळाची असते म्हणून तीळ घ्यायचं. हे सर्व साहित्य घेऊन मंदिरामध्ये जायचं. जे काही तुम्ही साहित्य आणलं आहे ते सर्व व्यवस्थित अर्पण करून मनोभावे पूजा करून घ्यायची. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे. आपण जे बेलाचे पान सोबत आणले आहे त्याला 3 पाने असतात. त्याच्या मधल्या पानाला पिवळा चंदन आणि कडेच्या 2 पानांना लाल चंदन लावायचं आहे. बेलाच्या पानाच्या पाठीमागच्या भागाला पिवळं आणि लाल चंदन लावायचं आहे, पुढच्या भागाला लावायचं नाही. आणि ही तिन्ही पानं ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी अगदी थोडा मध लावायचा आहे. हे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. आणि हे पान उजव्या हातामध्ये घ्यायचं. उजव्या हातावर पान ठेवून त्यावर डावा हात ठेवायचा आणि आपल्या मनातील ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या. माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे अशी भोलेनाथांना प्रार्थना करायची. अतिशय अंतकरणातून मनोभावे भोलेनाथांना, महादेवांना प्रार्थना करायची आणि आपल्या आयुष्यातील अडचणी सांगायच्या आणि ते बेलाचे पान शिवलिंगाजवळ ठेवायचे.
हात जोडून प्रार्थना करायची। मग पहा, या उपायामुळे तुमच्या आयुष्यात चांगले बदल व्हायला सुरू होतील। तुमच्या मनातील इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला सुरू होईल। आपण भरपूर मेहनत करत असतो, प्रामाणिक कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो, तरीही आपली कोणतीच कामं यशस्वी होत नाही। अशा बऱ्याच अडचणी आहेत ज्या आपल्या आयुष्यात आपल्याला त्रस्त करत असतात। तर आपण असे काही उपाय केले, सेवा केल्या तर आपल्या नशिबाला, आपल्या भाग्याला परमेश्वराचा चांगला आशीर्वाद मिळतो। आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ असेल तर आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य होत नाही। आणि ही साथ आपल्याला आपल्या या उपायांमुळेच, आपल्या भक्तीमुळे, व्रतांमुळे, उपासनेमुळे मिळत असते। त्यामुळे श्रावण महिन्यात जमेल तितक्या सेवा करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका।